साड्यांचे सेल 5ला 2 डिटेल मध्ये आम्ही काय दाखवणार नाहीये, तुम्ही नसले भारी भारी कलर आहेत की नाही. मला हँगर्स हँगर्स हँगर्स. हॅलो नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आता राजनंदिनीला ड्रॉप केलं आणि चाललं आहे घरी. आज खूप गडबड गोंधळ होणार आहे. हा असा अवतार झाला आहे कारण हेअर वॉश केलं आणि केस वगैरे काय विंचरलेले नाही आहेत. तशीच उशीर झाला म्हणून पटपट मी गेले राजनंदिनीला ड्रॉप करायला. आता जाऊन घरातलं पण आवरायचं. घरातलं काहीच आवरलेलं नाही आहे. घरचं आवरून पुन्हा घरात पॅकिंग करायचं आहे बॅग, कारण आम्ही आज गडिंग्लजला चाललो आहे. बहिणीचं शिफ्टिंग तिने सगळं साहित्य केलं आहे. आज ते लावून घ्यायचं आहे, सामान सगळं अरेंज करायचं आहे आणि तिच्यासाठी सगळं जे काही डीमार्टचं साहित्य आणलं ते पण पोहोच करायचं आहे जाऊन. आता काय झालं की प्रिन्सिपल मॅमना मी भेटले. मला हे जाणून घ्यायचं होतं की राजनंदिनीची प्रोग्रेस काय आहे. ॲक्च्युली क्लास टीचर आता म्हणजे क्लासमध्ये असणार, सो त्यांना भेटता नाही येणार. म्हणून मग म्हटलं की चला प्रिन्सिपल मॅमना विचारूया, कारण त्यांना म्हणजे असं नाही आहे की प्रिन्सिपल आहेत म्हणून त्या ऑफिसमध्ये बसून राहतील. तर त्यांना सगळ्या मुलांचं सगळं माहीत असतं पूर्ण सगळ्या क्लासेसमध्ये. मग त्या सांगत होत्या राजनंदिनीविषयी की सध्या ती आधी तर ती घाबरायची थोडी, सगळ्यांना कुणाचा हात नाही लावून घ्यायची किंवा एक पर्सन पकडलं की तिच्या त्याच भोवती तेवढ्याच व्यक्तीच्या भोवती असायची. पण आत्ता ती छान सगळ्यांमध्ये मिक्स झाली आहे, छान खेळते सगळ्यां म्हणजे आहे. आता ती घाबरत नाही किंवा एका कोपऱ्यात बसणं असं नाही आहे आता तिचं. आता ती झाली आहे सगळ्यांमध्ये मिक्स. पण त्या म्हणल्या की नंतर येऊन तुम्ही क्लास टीचरना सगळं डिटेल्स त्यांनाच माहीत असणार, असं त्यांना नंतर येऊन भेटा स्कूल सुटायच्या वेळेला, असं ते बोलला. त्यांचं असं म्हणणं होतं की सध्या मी विचारलं की ती कशी असते तरी नॉर्मल काय वाटतं तुमच्या याच्यावरून. तर ती खूप म्हणजे शांत असते, अशी शांत बाळासारखी वागते, एकदम सिरियस म्हणजे ह्याचे जे स्टुडंट असतात ना असे एकदम शांत स्टुडंट तशा टाईपमध्ये आहे ती. बाकी जे टार्गेट मुलं असतात त्यांचा ग्रुप वेगळा आणि शांत मुलांचा ग्रुप वेगळा आहे असं ते सांगत होतं. मी म्हटलं थोडे दिवस असणार आहे हे. जेव्हा ती अशी खूपच तिथे हे होईल ना, रुळेल ना, त्यावेळेस ती कशी म्हणजे इथे जशी घरात असेल ना तिथे तशीच असणार आहे म्हणलं. मला ना 1 महिन्याभरात खूप जास्त चांगला राजनंदिनीमध्ये चेंज जाणवतो आहे. तर आता ना या खोलीमध्ये सगळा पसारा पडला बहिणीच्या सामानाचा, तो आवरायचा आहे, बाकीची कामं आवरायची आहेत, थोडं खाणं पिणं पण करायचं आहे. सो मी ते करून घेते. नरेंद्रनी सक्त ताकीद देऊन गेलं की तुझं नेहमीसारखं नको करूस की जायच्या आधी 5 मिनटं सगळी तयारी. त्यामुळे आता सगळं आवरून घेते पटापट. राजनंदिनीला घेऊन आले, मामशी वगैरे बोलले मी थोडं प्रोग्रेसविषयी तिच्या. माम बोलते आता काही नाही, आता मस्त आहे ती एकदम निवांत, सगळ्यांशी बोलते सगळ्यांमध्ये मिक्स होते. मुलांना अजिबात म्हणजे पहिले जशी घाबरायची ना तशी आता काहीच नाही करत, एकदम निवांत आहे ती. टिफिन खायला खूप आवडतं तिला तिचा आणि स्वतःसोबत बाकीच्यांचं पण टिफिन खायला आवडतं मी सांगत होत्या. सकाळी प्रिन्सिपल मॅमशी आणि आत्ता मी राजनंदिनीच्या क्लास टीचरांशी बोलून घेतलं होतं. तर यानंतर सगळी कामं वगैरे आवरली आणि आम्ही निघालो गडिंग्लजला जाण्यासाठी. मस्त वातावरण झालं होतं. तर मंडळी बरोबर 1 तासात आम्हाला पोहोचवलं गेलेलं आहे. इधर है हमारी माताजी, ये चला राहू दे गाडी इथंच बाई आली. हे तुझ्यासाठी गिफ्ट घेतलंय नरेंद्रनं, बघ तरी. LED लाईट नाही, बघ तरी काय आहे. ए पिल्लू काय स्पीकर आणलेस. मी घेणार होतो, स्पीकर मध्ये घ्यायचं मला होतं. लिटरली मी काल विचार करतो की स्पीकर फक्त घ्यायचं राहिला मला घरात असं गाण्यांसाठी. थँक्यू सो मच. नाही गिफ्ट नाही, ते फ्री मिळालं असू दे काय का असं ना. खोटं बोलले नव्हतंस बाबा. मिळालं अशी मतलब बाबूदी थांब हळूहळू. तर हे माझ्या बहिणीसाठी 10,000 रुपयाचं मी वान सामान वेगळं काय म्हणतात त्याला, वान सामान म्हणतात ना, किराणा सामान, सॉरी किराणा सामान. हे सगळं एक साईडला ठेवा. जस्ट येऊन पोहोचलो, सगळं सामान ठेवून दिलं
चालू आहे आत्याच्या घरी जेवायला. तिकडे जेवायला बोलवलं आत्यानं. येऊन मग रात्री थोडंसं बाकीचं सामान जे लावायचं असेल ते करू. आत्या वगैरे उद्या बहुतेक वारीला चालले सकाळी लवकर, त्यामुळे आता लवकर त्यांच्याकडे जेवून मग इकडे येणार आम्ही. तिथे गेलं तर ऑलरेडी जेवण वगैरे सगळं रेडी होतं. मग पटपट जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग सगळेजण छान गप्पा मारत बसलो. कुल्फी वगैरे एन्जॉय केली आणि तिथून मग दीदीच्या घरी रिटर्न आलो. कारण का तर थोडीफार कामं होती ती आवरायची होती आणि त्यानंतर मग पुन्हा नेक्स्ट डेला लवकर उठून सगळी कामं आवरायचं असं ठरवलं. छान सकाळ झाली आहे. बहिणीच्या घरातली पहिला दिवस, पहिली रात्र खूप छान गेली इथली. आणि येस राजनंदिनी उठली आहे, तिचं पण आवरलं आहे, ती थोडं खात बसली आहे आणि सगळी सामानाची लावालाव चालू आहे. पसारा भरपूर सारा आहे घरामध्ये. आता इथे सगळे हँगर्स जे आहेत ते लावून घेते. तिच्या साड्या वगैरे इथे अरेंज करायच्या आहेत. तिकडे तिचं बॉक्स ओपन करून पाहणं चालू आहे कशात काय आहे. मम्मी खाली जेवण बनवते. आता एक 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 कामं सगळ्यांनी वाटून घेतले तशी करून घेतोय. नरेंद्र गेलेत कोवाडला. मावशी येते माझी, तिला घेऊन यायला आणि थोडंसं सामान पण आणायचं तिकडून. तर चला एक एक कामं पटापट आवरून घेऊयात आता. आणि फायनली धिस इज हाऊस क्वीनचा आरसा, धिस इज हाऊस क्वीनचा वॉर्डरोब आणि धिस इज हाऊस क्वीनचे काय बॉक्सेस. आणि इथे आहे आमची हाऊस क्वीन, जिचे एक्सप्रेशन्स तुम्ही पाहू शकता कसे झाले. आणि आम्ही सध्या तरी फक्त काढतोय हँगर्स हँगर्स हँगर्स. हिअर हँगर्स, देअर हँगर्स, हँगर्स हँगर्स हँगर्स. मग तुम्ही याच्यावरनं अंदाज लावू शकता किती साड्या असतील. अजून साड्यांचे बॉक्सेस कुठे आहेत दाखवू शकताय काय तुम्ही? खोला लागलोय. आता बहिणाबाई आमच्या म्हणतात की आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सगळं सामान अरेंज करून घेणार, पण महिनाभर तरी लागतोय सगळं सामान अरेंज करायला, आहे की नाही मम्मी? काही ना काहीतरी राहत आहे. तोशींचं जेवणाचं चालू आहे. पसारा आहे सध्या सगळीकडे, पसारा प्रो मॅक्स. इथे आमटी बनवून झालेली आहे, इथे भाजीची तयारी. मी शोधायला आले होते रिमोट. हे ह्याचं आहे वाटतं, फॅनचे रिमोट कुठे आहेत का? फैन के रिमोट, फैन के रिमोट. मेरे दो हाथ है. ये इसका इस्तेमाल करना चाहती है साड़ियाँ लगाने में. मेरी माँ चाहती है मैं भाकरी बड़ो के दे दूँ. क्या क्या करूँ मैं बताओ. काय आलं बाळा? इथं बसून आपण साडी लावून देऊया. माऊला तू पण बस. ते पोल आला ना भीमाला येतो त्याच्यामुळे. थोडा बसता थोडा बसता. खालच्या साईडला ब्लाऊज ठेवायचे. तिथे तू नंतर ब्लाऊज ठेवू का इथं ठेवते समजा. अभी हे मला आवडाय नाही बिलकुल. हे ब्लाऊज कसं ठेवणार तू? हा तिथं आहे ना, ते काढते जरा साडी अडकल्या नाही का. ही साडी तरी बायकांनी एवढ्या मित्रांनी ही साडी थोडा सिल्कमध्ये घेतल्याने साडी नाही बघायला मी साडी नहीं घेतल्या कोरा सिल्कमध्ये साडी. इसको मैंने देखा है. ही माझी सगळ्यात फेवरेट साडी. कुणाच्या? आधीची साखरपुडा घातली आणि सगळ्यात महागडी आतापर्यंत सगळ्यात फेवरेट साडी. किती नाही? 24,000ला घेतलेली साडी आहे. 27,000 किंमत होती तिची. काय आहे तू साडी ती फील केलीच आहे? एकदा फील करून दे. ही त्यानंतरची ही सचिनने घेतलेली साडी आहे. ह्याला गेले बेंगलोरला की नाही तेव्हा प्युअर गडवालमध्ये घेऊन आलेली. एकदाच नेसले बघ ही साडी, त्याच्यानंतर नेसलो नाही ही साडी. मला तिरुपतीला जेव्हा जाईल आता ड्राय क्लिनिंग मध्ये हे केले होते ओढले नाही ते. पण ही साडी सिंगल अडकवणार. मनी घेऊन हे पकड असलं. हे पकड. काय करायचं राजनंदिनी तू? कब पहनोगी इतनी साड़ियाँ? असा प्रश्न विचारायला माझ्या बहिणीला मी. इविल हसणं. तुझं काय चाललंय बाळा?
सेल सेल साड्यांचा सेल 500ला 2 500ला 2 500ला 2 तिथेच जा 500ला 2. 500ला 2 काय कोणत्या पाहिजे? इथे एक लावलंय. इथं ब्लाऊज ठेवायचा विचार करायला लागले पण अजून कलेक्शन घ्यायचं नाही. आई ग काय मंगळसूत्र अडकली बाई साडी तुझी. इथं बी मला त्याच्यामुळे एवढं इथपर्यंत लागेल नाही तर मग व्यवस्थित बसणार नाही. इथं बाकीचं इथं पण इथं आणि इथं साईडला. आता अर्ध्या साड्या लावून झाल्यात, अजून अर्ध्या शिल्लक आहेत. आणि मी असं माझ्या बहिणीला बोलले की मी एक दिवस तुझ्या साड्यांचं कलेक्शन स्पेशली माझ्या आवडींसाठी दाखवते, कोणकोणत्या साड्या आहेत. आणि मला वाटतं की तेवढ्या सगळ्या साड्या दाखवण्यासाठी ऑलमोस्ट मला तास जरी जाईल, तास किंवा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. सो व्लॉग तो खूप मोठा होईल. आता नाही, नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन तेव्हा दाखवते. What is this? What is this, मावशी? Yeah. मोह नाही हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदने. काय म्हणतेस मावशी? ते जरा असं हे झालंय हो. हाय मावशी. एवढं काय काय कुठे आलं? काय आलं? पिल्लू कोण आहे? बघ इकडे इकडे इकडे. ते समोर हे होतं म्हणून जा 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 गाडी. मला उडून आणलो. आमची गाडी घेऊन चाललाय बघ मामा गाडी घेऊन चाललाय. टाटा. तर सगळ्या साड्या लावून आम्ही कष्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे आता भूक लागले. इथे आमच्या मावशीने एक गवलं आणि काय म्हणते गवल्याने नवलकोटची आता मावशींना पण घेऊन आलो. आता आम्ही मस्त हा पण गेला होता. काय झालं अगं? काय काही करायला सर राजनंदिनी? खाऊ दे पण ते उगाच सांडी नको. काय आता आम्ही साड्या सगळ्या लावून झालेल्या आहेत, थोड्याशा लावायच्यात. तू पण आहे, आरव पण आहे इथं. आणि आता हे यांचं स्टेशनरी साहित्य वगैरे बाकी काय काय मेकअपचं थोडं आहे. आणि हे आहेत आता ब्लाऊज. आता मी सगळे हे ब्लाऊज जे आहेत ते सगळे अरेंज करणार आहे. मस्त मस्त डिझाईन्स केलेले. आता हे सगळे इथे स्पेशली ब्लाऊजसाठी गेलं आहे, तर इथे आम्ही आता अरेंज करू. यहाँ पे हम थक गए ब्लाउज रख के. अभी ये और एक बच्चा है. आज हिंदी ब्लॉगिंग करायची लई इच्छा व्हायला लागली ग. मला वाटलं ते झालं काय की मला तर मी निवांत बसलो तर पण अजून निघाले. बरोबर बसले बघ याच्यात. असले भारी भारी कलर आहेत की नाही, मला असं मस्तच वाटत बघायला. लेके चलो मी ये. बॅग घ्या इकडे सगळं टाकूया. झालं की ते माहितीये की तिला पाहिजे काय म्हणाले मला. तिथे ते स्टूल एक बनवून घेतलंय ग. मग मी काय म्हणलं छान आहे हे, काय बनलंय असं बनवलंय, पाहिजे तुला म्हणाले मला. ते शिल्लक राहिलेलं प्लायवूडचं बनवलंय असं. स्टूल बनवलंय, अजून प्लाय पोवाडला पाठवून दिले. त्याचं हळूहळू राजनंदिनी आज मात्र एवढा दंगा करायला लागले, एवढी मजा करायला लागली. खुश आहे. अगं बाई, आईचं घर तिला आवडलं. मग काय, मला टेन्शन आलं. हिष्मती साम्राज्य. तर ऑलमोस्ट आता सगळ्या साड्या लावून झाल्यानंतर ते डिटेलमध्ये तुम्हाला नंतर आमच्या हाऊस क्वीन मॅडम दाखवतील. किती मान वाकवशील खाली. डिटेलमध्ये आम्ही काय दाखवणार नाही आहे, तुम्ही नंतर बघा. पण आता चहाचा ब्रेक चालू आहे. याच्यानंतर आम्ही अगं हिचं काय चालू आहे ग? ॲक्च्युली आमचा डीमार्टचा प्लॅन होता पण तो आता कॅन्सल करून उद्यावर ढकलला आहे. म्हणलं आज सगळंच काम आवरून घ्यायचं म्हणजे उद्या निवांत जाता येते. ये कौन सा जादू हो गया है? त्यातले ब्लाऊज माझ्याकडे आहे काय? ऑलरेडी इतकं सगळं सामान लावलेलं आहे. आता आमच्या मातोश्री आणि आमच्या मावशीश्री किती आता एक हा झाला, आता हा राहिलाय काय बाकी. आणि मग हे जे असंच वायफाय पण नाही म्हणता येणार, युजफुलच आहे तसं. वायफाय कुठे म्हणाले? वायफाय असं नाही, चुकला शब्द माझा.
हे जरा नको असलेलं साहित्य वेगळं काढलंय. आणि आता शेवटची ही बॅग ओपन दंत त्याच्यात पण आहे का इकडं त्या कोपऱ्यातल्या बॅगमध्ये. बरं आता शेवटची बॅग आहे बहुतेक शेवटची बॅग आहे. ब्लाऊज म्हणली ती याच्यात साड्या दिली म्हणली. तर कपड्यांचं स्टँड हे कनेक्ट करायचं होतं. असं सगळे पार्ट्स मी बाहेर काढले पण नेमकं मी कधी जोडलं पण नव्हतं त्यामुळे अंदाज येणार की हे कनेक्ट कसं करायचं आहे. तर त्याचे स्क्रूज जे आहे ते सगळे फिट केले होते ऑलरेडी त्याच्यामुळे मग ते मी तसंच ठेवलं म्हणलं नंतर जोडूयात. ओके तर आता आम्ही चाललेलो आहोत चौपाटीला. चौपाटी म्हणजे ती वाली चौपाटी नव्हे आमच्या इथली चौपाटी गडिंग्लजमधली जिथे पाणीपुरी सँडविचेस वगैरे मिळतात. छोटंसं शॉप आहे जिला चौपाटी म्हणतात. आणि आता ह्या सगळ्यांना पाणीपुरी खायची आहे. मग पाणीपुरी आणि नगेट्स वगैरे असं काय काय आणायला सांगितलं आहे आम्ही. मग मी म्हटलं आता हिला घेऊन तर काय आता तिथं मी टाईमपास करणार कारण नरेंद्र आणायला जाणार होते. ही काय मला करू देणार नाही किंवा हिच्या मागे मला बसायला लागेल. म्हटलं मी पण जाऊन येते ही पण फिरून येईल थोडंसं राजनंदिनी. मग आता आम्ही चाललो आहे आरव मी नरेंद्र आणि राजनंदिनी आणि आम्ही खाणार तिथेच ना आपण तिथेच खाऊयात आणि ह्यांचं तेवढं पार्सल घेऊन येऊयात म्हणजे आपलं खाय पण त्यांचं पार्सल पण करून होतं आहे. आणि त्यानंतर मग काय नाही मस्त म्हणलं फिरून येऊयात. स्क्रूड्रायव्हर एक हवा आहे कारण कपडे वाळत घालायचं जे स्टँड आहे सकाळी कपडे धुतले आहेत मशीनमध्येच जे की अजून वाळत घालायचे राहिले त्या स्टँडमुळे जे की स्टँडचं खूप काय काय त्या स्क्रू ऑलरेडी अटॅच केलेले आहेत ते काढून मग स्क्रूड्रायव्हर नाही आहे सो ते आता घेऊन यायचं आहे. दूध आणि स्क्रूड्रायव्हर घ्यायचं आहे आठवण करा. त्यासाठी आता चाललेलो आहोत आम्ही. राजनंदिनी तुम्हाला काय फरक जाणवतो राजनंदिनीमध्ये काय फरक जाणवतो राजनंदिनीमध्ये. दंगा कमी केले आणि मिसळायला लागले आता बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये खूप छान सगळ्यांकडे चालले मिक्स होते आणि छान वाटतं आम्हाला. सगळेच खुश आहेत तिला बघून आता. हा ना बाबू शाळा बाळ माझं. आम्ही दोघांनी खाल्ली बाकीचे पार्सल घेतले आता तिथे. तू खाल्लास ना. काकांनी पण खाल्ली होय. काकाने कुठं खाल्ली. काका नगेट्स खाते. पाणीपुरी आहे की किती प्लेट घेतला. 3 प्लेट. मग आता तुम्ही खाल्लेलं नाही तर घ्यायचं ना एक्स्ट्रा एक. ते बांधायला पण ते नाही लेट करत होते. गर्दी होती दुसरे चौपाटी बंद होतं त्याच्या शेजारी आम्ही गेलो होतो आणि थोडा ओव्हर ॲक्टच करत होते ते देताना. आणि मग आम्ही आता फक्त 1 प्लेट पाणीपुरी 1 प्लेट शेवपुरी घेतली ती खाल्ली आणि आता चाललोय. दूध वगैरे हे बाकीच्या गोष्टी घ्यायच्या त्याच्यासाठी. तर घरी आल्यानंतर म्हटलं आता कपडे वाळत घातले गेलेच पाहिजे त्यामुळे याचं कनेक्शन होणं गरजेचं आहे. सो यूट्यूबवरती छोटंसं एक ट्युटोरियल पाहिलं आणि मग लगेच जोडायला घेतलं. तर फायनली इथं आम्ही आता अरेंज केलेलं आहे आणि माझ्या पायात मारलीस बाळा. दादाकडे पाय सरळ करून बसायचं असं नाही बसायचं. पाय सरळ कर. बरंचसं काम बाकी आहे आणि कपड्याचं स्टँड आताच ठेवलंय मुद्दाम. आता रात्रीच्या वेळेस बाहेर तर घालू शकत नाही आणि सकाळी कपडे वॉश पण झाले होते पण बाकीच्या सगळ्याच कामामध्ये बिझी होते लोक सगळे त्यामुळे हे स्टँड कनेक्ट करायचं राहिलं होतं. तर आता नरेंद्राने मी इथे कनेक्ट केलं आहे आणि आरवने पण हेल्प केली आहे थोडीशी आणि ते कपडे घातलेत. अजून थोडेसे कपडे होते जे उशिराने आंघोळ केलेले त्यांचे आत्ता लावले मशीन ते पण लावून टाकणार आहे कारण उद्या पुन्हा लोड नको सगळा. आणि फॅन खाली म्हटलं आता वाळतील कपडे म्हणून मग तेच हॉलमध्ये ठेवले. अजून सोफा वगैरे बऱ्याचशा या गोष्टी व्हायच्या आहेत. अजून काम थोडं बाकी आहे घरातलं तर ते तर होत राहील. आणि येस आजचा हा असा ब्लॉग छानसा झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. मातोश्री आज तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये आलेलाच नाही आहेत जास्त करून. तुम्ही घीच नाशी मी कामातच आहे. ओ माय गॉड जसं काही कामातच नाही आहे. हां कशी सिरियसली बघते बघा आता. तर चला उद्या बहुतेक डीमार्टला जायचं आहे सकाळी. थोडंफार काय तर खरेदी आहे करायची त्याच्यामुळे. तर चला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सांगतोय ते सगळं घेऊन यायचं. बरं लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईप नावाचा ऑप्शन दिसत असेल कमेंट सेक्शनच्या थोडंसं साईडला तर ते हाईप सुद्धा करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.